पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 3. अभिवाचक जयंत ठोंबरे. मुधोळ आणि कुडाळ. शहाजीराजांच्या मृत्यूने महाराज अत्यंत दुःखी झाले. त्यांच्या पितृनिष्ठ मनाला हा आघात असह्य झाला. ते व्यथित मनाने म्हणाले, माझ्यासारख्या पुत्राचा पराक्रम महाराज पाहते तरी उत्तम होते. आपण आपला पुरुषार्थ कोणाच दाखवावा. मागे अफजल खान मारिला आणि शास्ता खाना शास्ती केली. पराभवाते पावविला. कित्येक गड घेतले, शहरे मारिली आणि पागा शिलेदार लष्कर 40,000 केले. असे पराक्रमाचे वर्तमान ऐकून महाराज संतुष्ट झाले. समाधानपत्रे आपणास वरचेवर येत होती. तैसेची अलंकार वस्त्रे पाठवित होते. या उपरी त्यामागे आपणास कुणी आता वडील नाही. दुःखात सुख एवढेच होते की आईसाहेबाई सती जात होत्या. त्यांना माघारी फिरवण्यात मोठ्या मुश्किलीने यश आले. आता केवळ आईसाहेबांचेच मायेचे छत्र उरले. या कठोर आघातामुळे ही मायलेकरे एकमेकास अधिकच बिलगली. महाराज काही दिवस आईसाहेबांपासून हल्लेच नाही. आईसाहेब फार खिन्न झाल्या होत्या. महाराजांनी स्वतःचे दुःख गिळून आईसाहेबांचे सांत्वन केले. आता आपणच केवळ मला मायेचे छत्र आहात असे म्हणून ते आईसाहेबांच्या कुशीत शिरले. कैलासवासी तीर्थरूप महाराज साहेब शहाजीराजे यांचे श्राद्ध शिवाजीराजांनी अतिशय श्रद्धेने पार पाडले. त्यांनी विपुल द्रव्य खर्चून यथाविधी दानधर्म केला. शहाजीराजांचा सहवास महाराजांना वयाच्या 12 वर्षानंतर फारसा लाभलाच नाही. तरीही शहाजीराजांचे लक्ष आपल्या मुलाकडे आणि थोरल्या राणीसाहेबांकडे सतत असे. आपल्या हातून जे कार्य घडू शकले नाही ते कार्य आपल्या पुत्राच्या हातून साकार होत असलेले पाहून त्यांना मोठी धन्यता वाटे. राणी जिजाबाई साहेबांबद्दलही त्यांना खूप कौतुक आणि आदरच वाटे. वारंवार पत्रे आणि माणसे पाठवून आणि वस्त्रालंकार पाठवून दोघांचाही प्रेमाने समाचार घेत असत. अवघड प्रसंगी इशाऱ्याचे सल्ले सुद्धा लिहित असत. शहाजीराजांचा एकूणच कौटुंबिक पसारा मोठा होता. जिजाबाई साहेबांशिवाय त्यांना तुकाबाई साहेब, नरसाबाई साहेब नावाच्या राण्या होत्या. तुकाबाई साहेबांच्या पोटी एकोजीराजे यांचा जन्म सुमारे 1631 साली झाला. नरसाबाईंच्या पोटी संताजीराजे नावाचे पुत्र जन्मास आले. त्याशिवाय राजांना उपस्त्रिया म्हणजे नाटकशाळा अनेक होत्या. रायभानजीराजे, प्रतापजीराजे, भिवाजीराजे आणि कोयाजीराजे हे राजांचे दासीपुत्र होते. तेही आपल्या परीने हुशार आणि शूर होते. त्यात कोयाजीराजे हे तर मोठे कलाभिज्ञ होते. त्यांना नृत्यकलेचे उत्तम ज्ञान होते. शिवाजी महाराजांचे सख्खे थोरले बंधू कैलासवासी संभाजीराजे यांच्या पत्नी जयंतीबाई साहेब या शहाजीराजांपाशीच असत. त्या फार धार्मिक होत्या. त्यांना एक पुत्र होता. त्याचे नाव उमाजीराजे. एकोजीराजेंचेही लग्न झालेले होते. त्यांच्या राणीचे नाव होते दीपाबाई साहेब. या फार दूरदर्शी, हुशार आणि अत्यंत सुस्वभावी होत्या. त्या स्वतः कवयित्रीही होत्या. शहाजीराजांची समाधी एकोजीराजांनी होदीगिरे येथेच बांधली. समाधीवर कानडी लिपीत जो लेख खोदलाय तो याप्रमाणे: श्री शहाजीराजन समाधी. समाधीच्या पूजा अर्चेचीही व्यवस्था करण्यात आली. नंदादीप तेवत राहू लागले. या सर्व खर्चाकरता होदीगिऱ्याच्या शेजारील यरगट्टनहळी या गावाची सनद बादशहानं करून दिली. दुःखितांचे सांत्वन करण्याचे खरे सामर्थ्य काळाच्याच हाती असते. मानवाने करायचा तो केवळ कर्तव्याचा विवेक. महाराज थोर कर्मयोगी विचारवंत होते. दुःख झाकून महाराज राजकर्तव्याकडे वळले. सुरतेहून आल्यानंतर म्हणजेच 5 फेब्रुवारी 1664 पासून महाराज राजगडावरच होते. राजगडाच्या ईशान्येस अवघ्या 5 कोसावर गेले 3 महिने तोफा बंदुकांचा धडाका उडत होता. शाहिस्तेखानानं पुण्याहून निघून जाताना मागे ठेवले एक मशहूर राजपुतास. त्याचे नाव महाराजा जसवंतसिंह राठोड. जसवंतसिंहावर सर्वांचा असा रोष होता की तो शिवाजीला आतून फितूर आहे. केवढा अपमान त्या निष्ठावंत गुलामाचा हा. आपला आणि शिवाजीचा काहीही संबंध नसून शिवाजी आपला पक्का वैरीच आहे हे सिद्ध करण्याची कोशिश जसवंतसिंह करीत होता.
त्याने पावसाळा संपल्यावर महाराजांविरुद्ध हालचालीस आरंभ करून एकदम कोंढाणा उर्फ सिंहगड किल्ल्यावर चाल केली. एकदम किल्ला घेणे तर जसवंत सिंहाला या जन्मी तरी अशक्यच होते. म्हणूनच तो गडाला वेढा घालून बसला आणि मग महिन्यांमागून महिने उलटू लागले. गड आपल्या जागेवरच होता, जसवंत सिंहही आपल्या जागेवरच होता. गंमत फक्त अशी घडली की महाराज त्याच्यापासून अवघे 3 कोसांवर सुरतेवर गेले आणि जाळून लुटून परत आले. जसवंत सिंहाला कल्पनाही नव्हती याची. तो कोंढाण्याच्या डोंगरावर निष्ठापूर्वक डोके आपटीत बसला होता. जितकी टेंगळे जास्त तितकी निष्ठा जास्त. वेढ्याचा 6वा महिना उजाडला. अजूनही कोंढाण्याची तब्येत अगदी खणखणीत होती. जसवंत सिंह अगदी टेकीला आला. अखेरचा प्रयत्न म्हणून गडावर एकदा प्रचंड हल्ला करण्याची त्याने जय्यत तयारी सुरू केली. अशा हल्ल्याला म्हणतात सुलतान ढवा. सर्व ताकद एकवटून एके दिवशी म्हणजे 14 एप्रिल 1664ला जसवंत सिंहाने गडावर जबरदस्त सुलतान ढवा केला. जणू रावणाने सबंध हिमालय उचलण्याकरता हात घातले. ताकदीची अगदी शर्त शर्त शर्त, पण व्यर्थ व्यर्थ. गडावरच्या मराठ्यांनी राठोडाचा सुलतान ढवा मारून झोडून उधळून लावला. गडाखाली जसवंत सिंहाचा फार मोठा दारुगोळा होता. तोही एकाएकी भडकला. सारा बारूदखाना खाक झाला. गडावरच्या मराठ्यांनी एल्गार मारून काढल्यामुळे जसवंत सिंहाची फौज परास्त झाली. जिवारी झोंबणारा पराभव पदरात पडला. जसवंत सिंहाच्या डोळ्यासमोर आकाश फाटले. गडाखाली तो नाश आणि गडाच्या चढणीवरती हा नाश. त्याच्या फौजेत त्याचा मेहुणा भावसिंग हाडा हा होता. सुलतान ढव्यात त्याचाही फार मोठा श्रमसाहसाचा वाटा होता. पण दुर्दैव उभे राहिले. भयंकर पराभव झाला आणि या पराभवाला तू जबाबदार की मी जबाबदार यावर मेवण्यात भयंकर भांडण लागले. जसवंत सिंहाने पराभवाची सारी जबाबदारी भावसिंहावर लोटली. भावसिंहानं जसवंत सिंहावरच आग पाखडली आणि अखेर दोघांनीही कोंढाण्याचा नाद सोडून दिला. पराभव कोणामुळे झाला हे देव जाणे, पण कोंढाण्यानेच दोघांचाही साफ पराभव केला. सह्याद्रीपुढे आणि मराठ्यांपुढे दोघांनाही हात टेकावेच लागले. पण तुझे चुकले की माझे या मुद्द्यावरच ते दोघे एकमेकांशी भांडत बसले. भावसिंह आणि जसवंतसिंह बिचारे अखेर हताश झाले. शिवाजीचा सिंहगड जिंकण्याचा 7 महिने धरलेला नाद सोडून शेवटी एके दिवशी ते वेढा गुंडाळून ते दोघेही मेवणे निघून गेले. तो दिवस होता 28 मे 1664. नाद वाया गेला. तिकडे औरंगाबादेत असलेल्या शहाजहा मुअज्जमला कसलाच नाद नव्हता. अगदीच नादान. त्याला कसलाच नाद नव्हता हे म्हणणे बरोबर नाही. नाद नव्हता कसा? त्याला तर अनेक नाद होते. दारूचा, शिकारीचा, चैनीचा, आळसात आणि आरामात दंग राहण्याचा आणि असे कितीतरी नाद होते चिरंजीवांना. हे नाद काय कमी मौल्यवान? केवढे किंमतवान! औरंगाबादचा बादशाही खजाना रिकामा होत असे त्यासाठी. उगीच लढाई करण्याच्या भानगडीत तो पडत नसे. महाराजांनी सुरत एवढी घुसळून काढून लुटली तरीही औरंगाबादेत शहाद्याच्या हातातला पेला हिंकाळला सुद्धा नाही. मोगल साम्राज्याची अब्रू मराठ्यांनी फरफटत नेली तरी शहाजाद्यांची चैन आणि झोप बिनधोक चालूच होती. त्याच्या गाफीलपणाचा फायदा महाराजांनी दुधातुपाने हात धुवून घेतला. जसवंतसिंह कोंढाण्याचा वेढा उठवून निघून गेल्यावर 2च दिवसांनी महाराज स्वतः कोंढाण्यावर आले. त्यांनी आपला तो अत्यंत प्रिय किल्ला नव्या कौतुकानं पाहिला. त्या उत्तुंग कोंढाण्यावर महाराज उभे होते. त्यांची नजर चहूक क्षितिजा पलीकडे जात होती. नव्या मोहिमांचे मनसुबे त्यांच्या मनात शिजत होते. एक मोहीम पक्की करून त्यांनी लगेच योजना आखल्या. मोगलांचे सैन्य हताश होऊन परतल्यामुळे सीमापार स्वैरसंचार करावयाचा निश्चय करून महाराजांनी पंख पसरले. महाराजांनी नेतोजी पालकरला मोगली मुलखामध्ये धुडगूस घालण्यास पिटाळून दिले. आरमार वाटच पाहत होते. त्यांनी दर्या सरंगास पश्चिम समुद्रावर शत्रूचे जहाज फिरकू देऊ नका, साफ लुटून आणा, जाळून टाका, बुडवा असे हुकूम पाठवले. ते स्वतः जातीने फौज घेऊन स्वराज्याच्या उत्तर सरहद्दीवर येऊन दाखल झाले आणि आता मराठ्यांच्या भाला तलवारीची पाते मोगल सल्तनतीत खोल घुसू लागली. नेतोजीने मोगल सरदारांना सतावून सोडले.
त्याला आवरणे मोगलांच्या ताकदीबाहेरचे होते. समुद्रावर भगव्या झेंड्यांची जहाजे दिसली की शत्रूंच्या जहाजांना कंप सुटू लागला. तिथे दयामाया नव्हती. दर्या सारंगाने अरबस्तानाकडे जाणारी जहाजे साफ लुटली. स्वतः महाराज अहमदनगर प्रांतात घुसले आणि दुसऱ्यांदा अहमदनगर लुटले. पूर्वीही असाच एकदा त्यांनी छापा घातला होता. आता पुन्हा, आणि त्यांनी औरंगाबादेपर्यंत धडक मारली. मोगलांचे हाल मोगलासच माहीत. महाराजांच्या या वायुगतीच्या भराऱ्या मोगल सरदारास सोसवत नव्हत्या. कितीही पाठलाग करा, ठाण्याचे कितीही बंदोबस्त करा, कितीही फौज असू द्या, महाराजांनी त्यावर झडप घालून डल्ला मारलाच म्हणून समजावं. महाराजांनी मोगलांची ही दाणादाण चालूच ठेवली होती. औरंगाबादला फुशारकीची पत्रे पाठवून स्वतःला पराभवाची टेंगळे झाकण्याचा हे मोगल सरदार प्रयत्न करीत होते. महाराजांनी त्याचवेळी निळोजी प्रभू फारसनवीस याच्याकडून फारसी भाषेमध्ये एक खरमरीत पत्र लिहून दक्षिणेत आलेल्या एका मोगल सरदारास पाठवलं. निळोजी प्रभू हे महाराजांचे खास विश्वासू फारसनवीस होते. त्या फारसी पत्राचा हिंदवी भाषेतील तर्जुमा असा होता: आज 3 वर्षे बादशहाचे मोठमोठे सल्लागार आणि योद्धे आमचा मुलूक काबीज करण्याकरता चालून येत आहेत. हे तुम्हा आम्हा सर्वांस माहीतच आहे. बादशहा हुकूम फरमावितात, शिवाजीचे किल्ले आणि मुलूक काबीज करा. तुम्ही लोक त्यांना जबाब पाठवितात की आम्ही लवकरच काबीज करतो. आमच्या या कठीण मुलखात कल्पनेचा नुसता घोडासुद्धा नाचवणं कठीण आहे. मग तो मुलूक काबीज करण्याची बात कशाला? भलत्याच खोट्या बातम्या बादशहाकडे लिहून पाठवण्यास तुम्हाला लाज कशी वाटत नाही? कल्याण आणि बिदर हे आदिलशाहीतील किल्ले उघड्या मैदानात होते. ते तुम्ही कब्जा केलेत. आमचा मुलूक अवघड आणि डोंगराळ आहे. नदी नाले उतरून जाण्यास वाट नाही. अत्यंत मजबूत असे 60 किल्ले आज माझे तयार आहेत. पैकी काही समुद्र किनाऱ्यालगत आहेत. बिचारा अफजल खान जावळीवर फौज घेऊन आला आणि नाहक मृत्युमुखी पडला. हा सर्व प्रकार आपल्या बादशहाच आपण का कळवित नाही? अमरुल उमराव शाहिस्ते खान आमच्या या आसमानचुंबी पहाडात आणि पाताळापर्यंत पोहोचणाऱ्या दऱ्याखोऱ्यात 3 वर्ष सतत खपत होता. शिवाजीचा पडाव करून लवकरच त्याला काबीज करतो असे बादशहाकडे लिहून लिहून तो थकला. या खोडसाळ वर्तनाचा नतीजा त्याला भोवला. तो नतीजा सूर्यासारखा स्वच्छ सर्वांच्या डोळ्यापुढे आहेच. आपल्या भूमीचं संरक्षण करणे हाच माझा फर्ज आहे. आणि तुम्ही बादशहाकडे कितीही खोट्या बातम्या लिहून पाठवल्या तरी मी आपला फर्ज बजावण्यास कधीही चुकणार नाही. महाराजांचे हे पत्र मोगल सरदारांच्या हाती पडलं. शिवाजी हे एक असाध्य दुखणं मोगलशाहीला जडलेलं होतं. हे ते सर्व सरदार जाणूनच होते. पण बिचारे तलवारीचा खेळ महाराजांशी खेळत होते आणि शब्दांचा खेळ औरंगजेबाशी खेळत होते आणि दोन्हीकडचे धारदार फटके खात होते. श्रोते हो, पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 3 आज आपण ऐकलात. रसिक हो, आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय, भावतंय, ऐकावंसं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे. पण आपण आपल्या याविषयीच्या कमेंट्स, प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता. या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल. मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 94-222-55909. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 9422255909. तसंच तुम्ही ईमेलही करू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे image27@gmail.com. IMAGEAD27@gmail.com. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा. आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आहोत. आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी, त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा. आणि हो, रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा.